केज तालुक्यातील सोनेजवळा येथील ग्रामस्थांनी कार्यकर्ते मिनाज पटेल यांच्या पुढाकाराने हंडा मोर्चा केज तहसीलवर काढला आहे। पाहूयात हंडा मोर्चामध्ये कार्यकर्ते मिनाज पटेल काय म्हणाले। तेच आता तालुक्यातून पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, गुत्तेदारावर गुन्हा, गुत्तेदारावर गुन्हा। पाणी द्या, पाणी द्या, अरे पाणी द्या, पाणी द्या, पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे जलजीवनच्या गुत्तेदाराचं करायचं काय, अरे जलजीवनच्या गुत्तेदाराचं करायचं काय। पाणी आमच्या हक्काचं, अरे जलजीवनच्या गुत्तेदाराचं करायचं काय, अरे जलजीवनच्या गुत्तेदाराचं करायचं काय। पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, आणि ह्या गुत्तेदाराचं करायचं का। ग्रामस्थ आहेत। 2023 ला जलजीवन योजना आमच्या गावात आली, त्याचं निधी होतं त्या योजनेचं 4,13 लाख। 2023 ला योजना आली, आज 2026 आहे, एक थेंब पाणी गावात आलं नाही। आणि गुत्तेदाराच्या नाकर्त्यापणामुळं, त्याच्या दिरंगाईमुळं, कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज आमच्या गावावर अशी वेळ आली की आमच्या माता भगिनीला प्यायला तांब्याभर पाणी नाही। 2-2, 3-3 किलोमीटर आमच्या माता भगिनीला पायपीट करून असल्या उन्हाळ्यात, कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी जावं लागतंय। ह्याला जिम्मेदार कोण आहे, तर ह्याला जिम्मेदार त्या जलजीवनचे संबंधित अधिकारी व तो कृष्णाई कन्स्ट्रक्शनचा गुत्तेदार आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, ही आमची प्राथमिक मागणी आहे। नंबर 2 ची मागणी अशी आहे की आमच्या गावातील प्रत्येक घराला नळाद्वारे 24 तास पाणी पाहिजे। आणि तिसरी मागणी अशी आहे, जर ह्या तुमच्या सर्वांच्या चॅनल, आदरणीय पत्रकारांच्या चॅनलच्या वतीनं, बातम्याच्या वतीनं मी तहसीलदार साहेबांना सांगू इच्छितो की जर येत्या 10 दिवसात आमच्या गावातील नळाला पाणी नाही आलं तर आम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करू। पूर्ण गाव तिथं आमरण उपोषणाला बसल। आम्हाला एवढंच सांगायचंय, मागच्या 3 दिवसापासून आम्ही गावात आदरणीय आडसकर साहेब यांच्या माध्यमातून पाणी टँकर सुरू केलं, गावाला टँकरनं पाणी पुरवायला, पण शेवटी आमचे सुद्धा लिमिटेशन आहेत, मर्यादा आहेत। किती दिवस आम्ही टँकरनं पाणी पुरविणार आणि आमचा गावातील ज्या गुत्तेदाराला काम भेटलंय तो मलिदा खाणार। मायबाप प्रशासन, मायबाप सरकार आम्हाला न्याय द्या। आमच्या ह्या गोरगरीब मायबाप जनतेला जर 3-3 किलोमीटर, काही जण वृद्ध आहेत, काही जण बिमार आहेत, आजारी आहेत, त्यांनी कसं पाणी आणायचं। ह्या आदरणीय तहसीलदार साहेब आम्हाला न्याय द्या, एवढीच आमची मागणी। काय चक्कर येऊन 80 वर्षाची म्हातारी आडवी पडली तर आम्ही काय करायचं। आम्हाला पाणी नाही, नळाला तर नाहीच आहे, आम्हाला 2 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागतं। धनेगावचं पाणी बंद केलेलं आहे, आम्हाला धनेगावचं पाणी पाहिजे। पाणी आमच्या हक्काचं आहे, पाणी कुणाच्या बापाचं नाही। पाणी बंद झालेलं आहे, आम्हाला म्हाताऱ्या माणसाला पाणी नाही। काय चक्कर येऊन 80 वर्षाची म्हातारी पडली, त्याचा जिम्मेदार कोण आहे। तहसीलदार साहेबाला एवढीच नम्र विनंती आहे आमची की आमच्या गावाला पाणी द्या, नळाला पाणी द्या, आम्हाला धनेगाव
पाहिजे. उन्हाळा सुरू झालाय आणि केस तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालंय. त्याचं पहिलं आपण बघतोय की केस तालुक्यातील सोनी जवळा या गावचे हे नागरिक हंडा मोर्चा घेऊन केस तहसीलवर आलेले. अर्थात पाणी टंचाई संपूर्ण तालुक्यात आता दिसू लागल्याचं आपल्याला दिसतंय. मात्र खरं तर आपल्याला अन्याय झाल्यानंतर नक्कीच ओरडायला पाहिजे, तरच प्रशासन न्याय देते. अशी एक नवीन आता प्रणाली सुरू झाली आणि त्याचंच अनुकरण करत हे सर्व नागरिक या ठिकाणी पाणी मागण्यासाठी केस तहसीलदार यांच्याकडे आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की धनेगावची जी पाईपलाईन आहे तिचं जवळजवळ 30 वर्ष होऊन गेलेले आहेत, तिचं लाईफ संपलेलं आहे. आणि दुसरीकडे या गावासाठी खास जवळ बनवून काही पर्यायी व्यवस्था केली होती. मात्र गुत्तेदारानं ती पर्यायी व्यवस्था दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यामुळं कदाचित आता गावकऱ्यावर पुन्हा एकदा पाणी टंचाईचं संकट आलेलं आहे. निश्चित याचा केवळ प्रशासन नाही, संपूर्ण समाज व्यवस्थेने याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आमच्याकडे सुविधा आहेत, परंतु वेळेमध्ये लक्ष न दिल्यामुळं सामान्य जनतेला अशा प्रकारचे हाल सोसावे लागतात. याच्यावर खरं तर केवळ लोकप्रतिनिधी नाही, समाजानं सगळ्यांनीच यावर लक्ष देणं गरजेचं आहे, यावर आवाज उठवणं गरजेचं आहे. असं का होत आहे? कारण धनेगाव केस तालुक्याचं खरं तर हक्काचं पाणी आहे. मात्र कधीच केस तालुक्यातील या गावांना ज्याच्यासाठी पाणी व्यवस्था केलेली आहे, 12 गावची पाणी पुरवठा योजना म्हणून आपण हिच्याकडे पाहतो, मात्र ती कधीच या गावच्या लोकांना फायद्याची ठरलेली दिसली नाहीये. आपण बघतोय स्वतः केस शहरात सुद्धा खरं तर आम्ही कौतुक करतो या नागरिकांचं. खरं तर गावचे खेड्यातील लोक जागे झाले, मात्र केस शहरातील लोक तेवढे जागे झालेले नाहीत. पाणी टंचाई इथं सुद्धा आहे, मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. या ठिकाणी हे लोक आज आलेले आहेत. आपण यांच्या या आवाजाचा लक्ष देऊन आणि त्यांचा विचार करून नक्कीच केस तहसीलदार यांना ते अर्थ हाक देत आहेत. आपण बघतो काही लोकप्रतिनिधी आले, त्यांच्यासोबत युवक आलेले, नागरिक आलेले. त्यांचं म्हणणं आहे की आज जो गावकऱ्यांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे ती तात्काळ दूर करा आणि येत्या 8 दिवसामध्ये या गावचा पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत नाही झाली तर कदाचित आपण त्यांचा दिलेला इशारा जरा लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं आहे की या गावावरून जी पुढं पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन आली ती आम्ही अडवून धरू, हा इशारा या गावकऱ्यांनी दिला. हा मोर्चा आलेला आहे पाणी टंचाईच्या अनुषंगाने. त्या अनुषंगाने मी आत्ताच पंचायत समिती विभागाला साळवे मॅडम यांच्याशी चर्चा केली. तर यांचा गावकऱ्यांचा जो पाणी प्रश्नाचा जो त्यांचा ठराव आहे तो ठराव ते आज आपल्याकडे पाठवत आहेत. ते ठराव आज प्राप्त झाले की मी उद्या सकाळी मी किंवा तहसीलदार साहेब दोन्ही गावाला भेट देऊन त्या ठिकाणी पाणी सोर्सेस काय आहेत, तुम्हाला टँकरनं पाहिजे का तुम्हाला कशानं पाणी, त्या ठिकाणी काही बोर आहेत, विहीर आहेत, पाईपलाईन पाहिजे आम्हाला, पाईपलाईन. तो विषय जलजीवनचा विषय आहे तो आपण मारे गेलो. सावळे मॅडमला बोललो ते आम्हाला 90% जलजीवनचं काम पूर्ण झालंय, पण ते पाणी येईपर्यंत तुमची व्यवस्था करणं गरजेचं आहे. साहेब, दरवेळेस अधिकारी गुत्तेदार आम्हाला दरवेळेस असे फुकट आश्वासन देतात. आमच्या मागण्या 3 महिन्यापासून गावाला पाणी नाही साहेब. आणि तुम्हाला 9 मार्चला सुद्धा साहेब आम्ही तहसीलला निवेदन दिलं, तुम्ही सुद्धा अजून दखल घेतली नाही. अनुषंगाने तुम्ही वेगळं निवेदन द्या. पाणी टंचाईच्या अनुषंगाने ती वेगळी कारवाई होईल. जलजीवनची कारवाईसाठी जो काही प्रस्ताव आहे तो माननीय जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही पाठवून देऊ. जलजीवनसाठी आम्ही आंदोलन केलं, उपोषण केलं तरी त्यांना कुठल्याही प्रकारची कामगिरी नाही. जलजीवनचा विषयावर चढून आंदोलन केलं होतं त्याच्याविषयी जिल्हा परिषद साहेब आमच्या ह्या आता तुमच्या समोर आमच्या लिखितमध्ये तर निवेदन आम्ही तयार केले, पण आमच्या प्रमुख 2 मागण्या आहेत. सोनी जावळ्यातील येत्या 10 दिवसात प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा, नंबर 1. जलजीवनचा नंबर 2, कृष्णाई कन्स्ट्रक्शनचं जो संबंधित गुत्तेदार आहे जलजीवनचं ज्याला गुत्त भेटलेले 4 कोटी 13 लाखाची योजना आहे साहेब. आणि 3-3 वर्ष जर तांब्याभर पाणी गावात थेंबर जर पाणी भेटत नसेल तर आम्ही नेमकं करायचं काय साहेब? आम्हाला आज तहसील कार्यालय ही आमच्यासाठी न्यायदेवता वाटती, म्हणून ही अर्थ हात घेऊन साहेब तुम्ही या. विदारक व भयानक परिस्थिती आहे साहेब सोनी जावळ्याची. आज ह्या माता माऊलीनं 2-2, 3-3 किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागतं साहेब. हा, मग त्या गुत्तेदाराला बोलणार कोणीच नाही का? त्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांना दंड द्यावा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा साहेब, जेणेकरून दुसऱ्या गावावर अशी वेळ येणार नाही. अतिशय दुर्दैवी 4-4 कोटी शासन खर्चित साहेब. कशासाठी आहे? त्या गुत्तेदाराला मजा मारण्यासाठी पैसा आहे का? आमच्या हक्काचा पैसा साहेब. ह्या माता माऊलीच्या डोक्यावरचा जर हंडाच निघणार नसेल तर त्या 4 कोटी आज आम्हाला तर वाटतं असं उखंडात फेकलं शासनानं. त्याच्यावर कुणाचं निर्बंध नाही का? तुम्ही साहेब तुमची ताकद आणि पावर दाखवा.
आणि आज ह्या माऊलीला सुनीजवळ्यातील ह्यांना आज तुम्ही न्याय द्या. तुम्ही आश्वासन देऊ नका साहेब. आम्हाला शेवटचं, जनतेला शेवटचं ही न्याय मागण्याचं ठिकाण आहे साहेब. ह्याचं पावित्र्य राहावं आणि सुनीजवळा एक उदाहरण राहावं की अशा प्रकारे एखाद्या गुत्तेदारानं पाणी बंद केलं. आज आमच्या सुनीजवळ्याच्या गावातील जनतेला त्यानं तरशिवलं साहेब, पाण्याला तरशिवलं साहेब. शासन, केंद्र शासनाची योजना आहे, राज्य संधीत गुत्तेदाराचा साठो लोट आहे साहेब. ही फिक्स मॅच आहे. येड्यात काढते जनतेला, येड्यात काढायला साहेब. 1.5 वर्ष झालं फक्त आम्ही मोर्चा काढला नाही, दरवेळेस निवेदन देतो आणि तुम्ही 2 वळीची टिप देता. प्रशासनाला सहकार्य करा, आंदोलन स्थगित करा. तुमच्या आम्ही बायकोयात येतो साहेब, गोड गोड बोलतो तुम्ही, आम्हाला वाटतं न्याय देतात. पण साहेब आमचे सगळे पर्याय भंडारी साहेब संपलेत. आदरणीय राकेश गिड्डे तहसीलदार साहेबाला बी सांगा, आज त्यांनी स्वतः यायला पाहिजे होतं साहेब. जनगणनेच्या कामात ठीक आहे भंडारी साहेब, तुम्ही आता आम्हाला 10 दिवसाच्या आत साहेब जलजीवन तुम्ही कसं त्याचं नाही पाणी द्यायचं, त्याला जेलमध्ये टाका. पाणी द्यायचं नाही भंडारी साहेब, ती देत नाही ना पाणी, त्याला जेलमध्ये टाका. कडक शासन करा साहेब. नाहीतर साहेब या उन्हाळ्यात, ह्या तीव्र उन्हाळ्यात बरेच बीपीचे, शुगरचे, मायमावलेला आजार आहेत साहेब. काही दुर्ग आजारवाले, माता माऊली आहेत, काही जणांचे वय नाही, आम्ही गेटच्या बाहेर बसविले, त्यांना चलणं होत नाही साहेब. पण साहेब ह्यात जर कुणी दगावलं साहेब, विनंती करायलो, कुणी जर ह्या अशा भीषण उन्हात पाणी आणण्यासाठी जर कुणी दगावलं, तुम्हीच आम्हाला या कॅमेऱ्यासमोर उत्तर द्या, त्याला जिम्मेदार कोण? साहेब जीवित हानी जर झाली पाणी भरताना 2-2, 3-3 किलोमीटर पायपीट करताना आदेश देऊ ना साहेब, कोण मग त्याला गुन्हेगार कोण? जे काही संबंधित आहे पंचायत समितीत तुम्ही जे म्हणताय, गुत्तेदार म्हणताय, तर त्याच्यासाठी काय करा, वेगळे एक मला निवेदन. मग भंडारी साहेब ती प्रेत आणायचं वाट बघायची का? काहीच गरज नाही. नाही, मग मला काय म्हणायचंय, ह्याच्याहूनच शितावूनच भाताची परीक्षा घ्या. आज आमचे सर्व पर्याय संपले. ही रोजंदारी करणारे, कष्टकरी, ऊसतोड, मोलमजुरी करणारे, आज यांची हाजरी बुडली. तुमची हाजरी बुडली का नाही बुडली साहेब? आता सांग काय अडचण आहे, किती महिने? नळाला पाणी आमच्या 5-6 महिने झालं, ते पाणी याचं येत नाही, पाईपलाईन फुटते, आम्हाला पाणी भेटत नाही. आलं हिकून तिकून तुम्हाला केजलाच पुरत नाही, तर आम्ही काय करायचं? हे प्रश्न फक्त तुम्ही काय करा, ऐकून घेऊ नका. आमचं फक्त आम्हालाच काम आणून दाखवा. आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे. आज सगळं मजूर वर्ग आहे आमचा, एक शेतकरी नाही गावात. शेतकरी शेताही नाहीत आणि मजूर वर्ग गावात. जरा उशीर झाला तर अर्धी पगार कशी घ्यायची, आम्ही कसं जगायचं? काम बुडवून आला ताजा आज आम्ही. हा. मजुरीचे माणसं आहेत इथं समजे. सगळे मजुरीला जातात सगळे का? मजूर, सगळे मजूर. काम करावं का, पाणी भरीत बसावा, काम करायचं ना. एका कळशीसाठी